विसरवाडी पोलिसांची कारवाई 10,80,000चा देशी विदेशी मद्यसाठा जप्त। गुजरात पासिंग गाडीसह 10,80,000चा मुद्देमाल जप्त, मात्र आरोपी अंधारात गुडूप। गुजरात राज्यात बंदी असलेली दारू महाराष्ट्रातून बिनबोभाटपणे सुरू, दारू तस्करांवर दोषसिद्धी नसल्याने माफियांचा उदय। विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस रात्री गस्त घालत असताना खांडबारा डोंगेगाव रस्त्यावर मारुती ब्रेझा वाहनात देशी विदेशी मद्यसाठा भरून अवैधरित्या गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असताना वाहनात सह एकूण 10,80,000चा मद्यसाठा जप्त करण्यात आल्याची कारवाई पोलिसांनी केली आहे। मात्र आरोपी फरार झाल्याचे एकंदरीत म्हणता येईल। याबाबत माहिती अशी की रात्रीच्या वेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी, पोलीस अंमलदार सांगळे, चालक कौतिक कोकणी, पोलीस अंमलदार बोरसे हे खांडबारा ते डोंगेगाव रस्त्यावर गस्त घालत असताना या रस्त्यावरून गुजरात राज्याकडे जाणारी मारुती ब्रेझा क्रमांक GJ 26 AB 8405 या वाहनाला पोलिसांनी चौकशीसाठी थांबवले असता चालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला। यावेळी पोलिसांना शंका आल्याने वाहनाची डिक्की उघडून पाहिली असता त्यात देशी दारूचे 45 खोके, टेंगो पंचचे 2 खोके, मॅकडॉल नंबर 1 चे 2 बॉक्स, DSP ब्लॅकचे 48 नाग, एकूण किंमत 1,80,000चा मद्यसाठा आणि वाहनाची किंमत 9 लाख रुपये असे एकूण 10,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वाहन चालक हा विनापरवाना मद्यसाठा वाहनात भरून अवैधरित्या गुजरात राज्यात रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात होता। रात्री विसरवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने दारू तस्करांवर कारवाई केली, परंतु आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्याने गाडी कोणाची, मालक कोण असे प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतात। सदर बेकायदेशीर दारू कुठून घेण्यात आली त्याबाबत तपास पोलिसांनी करत बेकायदेशीर विक्री करणारे तस्करी करण्याचे धागेदोरे तपासून आरोपी निष्पन्नतेकडे पोलीस निश्चितच पोहोचतील यात शंका नाही। सदर गाडी मालकाची RTO विभागाकडून माहिती घेत कारवाई होणे क्रमप्राप्त आहे। अनेक वेळा बेकायदेशीर दारू तस्करी करणारे अटक होतात, परंतु पंचनामा, सर्च रिपोर्ट, प्रथम खबरी अहवाल आदी माननीय न्यायालयात योग्य प्रकारे दाखल केल्यास आरोपींवर दोषसिद्धी होत पुन्हा बेकायदेशीर दारू तस्करी करणार नाही। परंतु काही आरोपी हे कायद्याच्या पळवाटा शोधून निर्दोष मुक्त होऊन पुन्हा अवैध दारू तस्करीकडे वळण्याची अनेक उदाहरणे आहेत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंत वाणी, नाशिक, विसरवाडी, चिंचपाडा, नवापूर।